तर मैत्रिणींनो, अजून मला देवपूजा करायची आहे आज. आणि काल मी इथं हे फुलं वाहिलेले होते, तर थंडीमुळे पाहते किती टवटवीत असे राहिलेले आहेत. तर आज आहे कार्तिकी एकादशी. तर आज श्री विठ्ठलाला मी आंघोळ घालणार आहे. तर आंघोळ घालण्यासाठी मी या गंगाळ्यामध्ये घेतलेलं आहे गरम पाणी, ऊन पाणी. तर थोडंसं कोमट आहे. तर आज मी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला या ऊन पाण्याने घालणार आहे स्नान. अन्नपूर्णाय नमो नमः, अन्नपूर्णाय नमो नमः, अन्नपूर्णाय नमो नमः, अन्नपूर्णाय नमः. घरामध्ये आपण जे रोज खोबरेल तेल वापरतो, तर ते तेल पहा कसं थिजलेलं आहे थंडीमुळं. तर अशा पद्धतीने डब्यात, छोट्याशा डब्यात हे तेल ठेवल्याने काय होतं, आपल्याला बोटाने सुद्धा थिजलेलं हे तेल हातावर घेऊन आणि लावता येतं. तर थंडीमध्ये सहसा अशाच पद्धतीने हे डब्या वापरायच्या असतात. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. तर मैत्रिणींनो, थंडी कशी आहे? तर आज 11 वाजलेले आहेत, तरी पण इतकी थंडी सुटलेली आहे. आज सकाळपासून स्वेटर घालून बसलेली आहे मी. आज आत्ताच जेवण केलंय आणि बाहेर उन्हाला पण थोडा वेळ बसलेली. तर इथं अंगणामध्ये खूप छान ऊन येतं आमच्या, तर थोडं अंगणामध्ये पण बसलेली आहे. तर तुम्हाला दाखवते, आमच्या मावताईचं पिल्लूसुद्धा थंडीने खूप गारठलंय. आणि थंडीने काय काय गारठलेलं आहे हे पण तुम्हाला मी दाखवते आता पुढं. तर हा पहा आपल्या केळीचा घड किती छान असं झालाय. तर मोठे मोठे केळी झाले बरं का आपल्या घडाला केळीचे. आणि केळी बघा वजनी पार अशी वाकून गेली. पण अजून थोडासा टाईम आहे केळाला. मस्त लांब लांब झाले केळं, पण अजून थोडासा टाईम आहे. साईज पण होणार आहे अजून. आणि पिवळापणा जेव्हा येतो ना केळीला, तेव्हाच आपण हा घड काढू शकतो. तर आज सकाळी सकाळी व्हिडिओ सुरू करण्याचं कारण म्हणजे, तुमच्या भागामध्ये आहे का थंडी? तर आमच्या इकडं खूपच अशी थंडी सुटलेली आहे. तर अंथरुणातून उठावंच वाटत नाही किंवा उन्हातच बसावं वाटतं. तर तुम्हाला दाखवते आमच्या मावताईचं पिल्लू कसं ऊन खात एकदम छान शांत असं पडलेलं आहे सदाफुलीच्या झाडाखाली. तर एवढ्या छोट्या छोट्या झाडाखाली ते पिल्लू कसं ऊन खात आहे. तर हे पहा किती छान असं पडलंय. थोडं ऊन थोडं सावलीत आहे का, एकदम उन्हात पण नाही, थोडी सावली पण आहे त्याच्या अंगावर ते छोट्याशा झाडाची. आणि किती मस्त असं ऊन खात पडलंय. दिवस एकदम छोटा असल्यामुळं 5 वाजताच दिवस मावळायला सुरुवात होत असते. तर रानात चरायला गेलेले जनावरं पटकन असे घरी जातात. तर आम्ही इथं घेतलेली आहे भाजी मेथीची. तर निसत आहोत अंगणामध्ये बसून. छान अशी मेथीची जुडी आलेली होती इथं विकायला. तर 15 रुपयाला मस्त भाजी. रोपातली असं मस्त. आता रोपात मेथीची भाजी टाकतात ना, तर आता मेथीची भाजी खूप स्वस्त होईल इथून पुढं. तर इथं आमच्या भागामध्ये भरपूर ऊसतोडीवाले कामगार आलेले आहेत. तर त्यामुळे इकडं सगळा भाजीपाला विकायला येत असतो. तर यंदा आम्ही रोप टाकलेलं नाही, गहू पेरल्यामुळं आम्ही पण भाजी टाकलेली नाही शेतामध्ये. तर अशा पद्धतीने ज्योतीने 2 जुडे भाजी घेतलेली होती. तर आम्ही इथंच बसून, अंगणामध्येच बसून ही भाजी निसून घेतली. डाळ मेथी त्याच्या संग भात चपाती असं. वरण नाही करीत का आपण, वरण डाळ
तर आपल्याकडे या स्नेक प्लॅन्टच्या 2 कुंड्या आहेत आणि आम्ही या पायरीवर ठेवत असतो आपल्या जिन्यावर. तर त्या पण आता आम्ही उन्हामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि संध्याकाळच्या वेळेस मी या वाटीमध्ये धूर करत असते आणि त्यामध्ये ओवा टाकत असते. तर मुलं संध्याकाळच्या वेळेस अभ्यास करतात आणि ओव्याच्या धुराने काय होतं, सर्दी खोकला हे सर्व जातं. घे ग तिकडून घे ग. काल मला काय आवाज आला का धपक 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 शेरडीला इतकं हल्लं ना कुत्रीच्या आवाने हल्लं. आपल्याला नाही माहिती बरं पण ती घटना काही झाली का घटना मग माऊली मी इकडे होतो, माऊली पळून गेला. मग काय झालं ते मला गव्हा नेलं ते म्हणला पाणी द्यावं लागेल थोडासा तुरा केला. हा